पुण्यामध्ये जाऊयात. पुण्यामध्ये भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. दोन्ही बाजूला गप्पा मारताना तरुणाई पाहायला मिळत होती. आज त्या एफसी रोडवर तिरंग्याचा महापूर पाहायला मिळतोय. ये भारत की तरुणाई है, ये पुणा की तरुणाई है. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली तरुणाई आज तिरंगा झेंडा घेऊन पुण्याच्या रस्त्यावर हे सांगण्याकरता आली आहे, इस तिरंगे को हम कभी झुकने नहीं देंगे. या तिरंग्याचा मान, सन्मान, अभिमान आणि स्वाभिमान आम्ही कधीच खाली येऊ देणार नाही, हे सांगण्याकरता ही तरुणाई या ठिकाणी आली आहे. बंधू भगिनींनो, आपल्या पूर्ण देशामध्ये तिरंगा यात्रा सुरू आहे. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी संदेश दिला, 9 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत या संपूर्ण भारताच्या एकेका शहरामध्ये, गावामध्ये आपली राष्ट्रभक्ती प्रगट करण्याकरता तिरंगा झेंडा हातामध्ये घ्या आणि रस्त्यावर निघा आणि दाखवून द्या आमच्या तिरंग्याची शान काय आहे. आणि आज आपण सगळे बघतोय, अरे त्याच 9 ऑगस्ट 1942 ला आपल्या देशाच्या नेत्यांनी, महात्मा गांधींनी एक नारा दिला होता, करो या मरो, अंग्रेजो भारत छोडो. आणि त्यानंतर ज्या प्रकारचं आंदोलन, ज्या प्रकारची क्रांती सुरू झाली, त्या क्रांतीतून 15 ऑगस्ट 1947 ला मध्यरात्री आपल्याला कल्पना आहे, या भारताचा तिरंगा वर गेला. आणि मी या ठिकाणी सांगतो, आता जोपर्यंत पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहे, जोपर्यंत या पृथ्वी तलावर छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, तोपर्यंत हा तिरंगा कोणीच खाली आणू शकत नाही. ही पुण्यभूमी आहे. आई जिजाऊंनी आणि छत्रपती शिवरायांनी ज्या भूमीवर सोन्याचा नांगर चालवला ती पुण्यभूमी आहे.
ज्या भूमीतून या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळवणारच हे ठणकावून इंग्रजांना सांगितलं की ही पुण्यभूमी आहे, ही तीच पुण्यभूमी आहे ज्या ठिकाणी क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी क्रांतिकारकांची एक मांडियाळी तयार केली आणि वासुदेव बळवंत फडक्यांपासून तर वेगवेगळ्या क्रांतिकारकांना स्फूर्ती देणारी भूमी हीच पुण्याची भूमी, हीच पुण्यभूमी आहे. आणि म्हणून याच पुण्यभूमीत आजचा माझा तरुण हा पुन्हा एकदा नवीन भारताच्या निर्मिती करता या ठिकाणी रस्त्यावर आलाय. हा तिरंगा केवळ झेंडा नाही आहे, हा तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, हा तिरंगा आमच्या संपूर्ण जीवनामध्ये आहे. आणि म्हणून तिरंगा हाती घेतला तर आपल्याला देखील हा तिरंगा हाती घेतल्यानंतर केवळ आपले अधिकार नाही तर आपले कर्तव्य देखील लक्षात ठेवावे लागतात. बंधू भगिनींनो, आज देशामध्ये अधिकार तर सर्वांना माहिती आहेत, पण ज्या संविधानाने अधिकार दिले त्याच संविधानाने आपल्यावर काही कर्तव्य देखील टाकले आहेत, काही जबाबदाऱ्या देखील टाकल्या आहेत. त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं काम हे तुम्हाला आणि आम्हाला करायचं आहे. हा नवीन भारत आहे. 20 वर्षानंतर विकसित भारताचं स्वप्न मोदीजींनी पाहिलंय. त्याच्याकरता विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण सगळे मिळून जगणार आहोत आणि तुमच्या भरोशावर येत्या 20 वर्षामध्ये विकसित महाराष्ट्र आपण तयार करणार आहोत. एक असा महाराष्ट्र जो खऱ्या अर्थानं सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा महाराष्ट्र, प्रगतीचा महाराष्ट्र, पुढे जाणारा महाराष्ट्र, आमच्या युवांचे स्वप्न, त्या स्वप्नांना बळ देणारा, त्यांना पंख देणारा महाराष्ट्र हा आपल्याला तयार करायचा आहे. आणि म्हणूनच आज आम्ही व्रतस्थ होण्याकरता आणि पुन्हा एकदा स्वतःला आठवण करून देण्याकरता या ठिकाणी आलो की या तिरंग्याकरता कित्येकांनी बलिदान दिलं. कित्येक आमचे क्रांतिकारक हे फाशीवर गेले. फाशीवर जाताना वाचवा वाचवा नाही म्हणाले, ते म्हणाले वंदे मातरम, पुन्हा परत येऊ, पुन्हा भारताकरता लढू, पुन्हा तिरंग्याकरता लढू. हा तोच तिरंगा आहे ज्या तिरंग्याकरता त्या ठिकाणी युद्धामध्ये आमचे सैनिक बलिदान देतात. 20-20, 22-22 वर्षाचे कॅप्टन बत्रा सारखे आमचे जे काही या ठिकाणी सैनिक आहेत, अधिकारी आहेत, ते हजारो मीटर वर चढून त्या पाकड्यांना धूळ चारतात आणि आपला तिरंगा त्या ठिकाणी लावतात. हा तोच आपला तिरंगा आहे ज्या तिरंग्याकरता आमच्या तुकाराम ओंबळेंनी त्या ठिकाणी कसाबच्या गोळ्या खाल्ल्या पण आपली हार मानली नाही आणि त्या पाकड्या कसाबला पकडून त्या ठिकाणी फाशीवर नेलं. हाच तो तिरंगा आहे, हा तोच तिरंगा आहे की ज्या तिरंग्याकरता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून आमच्या सैनिकांनी पाकिस्तानला तहस नहस करून टाकलं. हा तोच तिरंगा आहे.